डॉक्टर मंदार दाता, ज्याच्या कामाची आतापर्यंत अनेक ठिकाणी दखल घेतली गेली आहे. आणि त्यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे IUCN सारख्या अतिशय महत्त्वाच्या संस्थेशी मंदारदादा असोसिएटेड आहे. ह्याच मंदारदादाकडनं आपण जाणून घेऊयात त्याला वनस्पतींबद्दल काय म्हणायचं आहे, लोकल्सबद्दल, ट्रायबल्सबद्दल काय म्हणायचं आहे, आणि वनस्पतींच्या बिहेवियर्सबद्दल किंवा आपल्या सगळ्यांचंच आवडतं फूल ऑर्किडबद्दल काय सांगायचं आहे, थेट मंदारदादाकडनं जंगल इकोसच्या या पुढच्या भागामध्ये. दादा, मी नुकताच एका जंगलात भटकायला गेलो होतो जिथे भारतातली सगळ्यात जास्त ऑर्किडची व्हरायटी सापडते, बक्सा टायगरचं, वेस्ट बेंगॉलमध्ये. आणि त्या फॉरेस्टच्या टाईप्सचे अभ्यास करताना मला असं कळलं की 7 ते 8 प्रकारचे फॉरेस्ट एका टायगर रिझर्वच्या एरियात बघायला मिळतात. ऑर्किड्स बद्दल काय सांगशील? मला इतके सुंदर ऑर्किड्स तिथे बघायला मिळालेत. अर्थात फ्लॉवरिंग नव्हते, कारण मी ज्या सीझन मध्ये गेलो होतो तेव्हा तिथे फ्लॉवर्स नव्हते, पण ज्या पद्धतीने ते सगळं त्यांनी जंगल व्यापून टाकलं होतं, म्हणजे लिटरली प्रत्येक खोडावरती ऑर्किड्स वाढत होते. तर वाईल्ड ऑर्किड्स मध्ये तुझा जो अभ्यास आहे त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. ऑर्किड्सनी माणसाच्या पिढ्यानं पिढ्या फॅसिनेट केलेल्या आहेत. आणि गंमत अशी आहे की माणसाने इतकी त्याच्यात हायब्रिड सुद्धा, म्हणजे हे जंगली ऑर्किड्सबद्दल तू बघितला ते बोलतो, ऑर्किड हा असा गट आहे वनस्पतींमधला की ज्याच्यामध्ये जंगली म्हणजे वन्य अवस्थेत, जंगली शब्द आपण तसा निगेटिव्ह अर्थाने वापरतो, वन्य अवस्थेत मिळणाऱ्या ऑर्किडच्या स्पीसीची संख्या जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा जास्ती संख्येने माणसांनी हायब्रिड तयार केलेत. म्हणजे माणसाचं किती फॅसिनेशन असेल याच्याबद्दल. आणि आपल्याकडं सर्वाधिक सुंदर फुलं म्हणून तो ग्रुप आहे. आणि ते काय उर्दू शायरीत सारखं सांगत असतात ना की फुल पाहिजे तर काटे तुम्हाला स्वीकारायला लागतील वगैरे, असं काही नाही. ऑर्किडला काटे नसतात, गुलाबापेक्षा सुंदर फुलं पण काटे नसलेली. आणि मला तर खूप पहिल्यापासून आवडायचा. 2006च्या दरम्यान हेमा सानेंबरोबर आम्ही एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे यक्षपुष्पे ऑर्किड्स. आणि जयंतराव टिळकांनी असं वर्णन केलं ऑर्किडचं की हे मानवी सृष्टीतली नाहीत आणि देवसृष्टीतली नाहीत, मधले आहेत, यक्षसृष्टीतली आहेत, माणसाच्या सृष्टीपेक्षा वेगळी, म्हणून त्यांनी त्याला यक्षपुष्पे असं नाव दिलं. तर यक्षपुष्पे ऑर्किड्स हे सुंदर पुस्तक मी त्याच्यामध्ये लिहिलं. आणि नंतर मग माझी भटकंतीमध्ये ऑर्किड्सचं काम चालूच राहिलं, फिरणं चालूच राहिलं. बेळगावचे खूप चांगले मित्र आहेत, निरंजन संत म्हणून, अप्रतिम ऑर्किडचे ते फोटो काढतात. आणि आम्ही जेव्हा त्यांच्यावर मी बऱ्यापैकी फील्डवर्क केलेलं आहे, तेव्हा आम्ही जेव्हा ऑर्किड बघायचो तेव्हा यू गेट मॅड. आणि तुम्हाला ते असे कधी किती फोटो काढतो म्हणून 70 फोटो मी काढले की तेवढ्याच्या झालं का हो बाजूला, म्हणून ते 2-3 फोटो काढतात, ते इतके अप्रतिम त्यांचे यायचे. आणि मग त्याच्यावर आधारित इला फाउंडेशनसाठी आम्ही एक पुस्तक लिहिलं की 2010च्या दरम्यान वाईल्ड ऑर्किड्स ऑफ नॉर्दर्न वेस्टर्न घाट. आणि याच्यामध्ये 1400 फोटो 10 सालच्या पुस्तकात ते होते. आणि आपल्या महाराष्ट्र गोव्यातल्या सह्याद्रीतल्या सर्व ऑर्किडचे आम्ही अभ्यास केला, त्याचे फोटो त्याच्यामध्ये घातले आणि त्याचं पुस्तक केलं. आणि नंतर माझा फोकस जो आहे तो थोडासा गवतांकडे शिफ्ट होत गेला की गवतं मला जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागले. मग पुढचा अभ्यास गवतांवरचा झाला. पण हे पहिले काही वर्ष ऑर्किडच्या प्रेमात काढलेले मला अजूनही. ऑर्किडबद्दलशी काही मिथ्स आहेत? खूप ऑर्किड्सबद्दल इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या जातात. आणि म्हणजे काही गैरसमज आणि काही फॅक्ट्स असे जर सांगू शकलास? गैरसमज म्हणजे त्यांची नावच त्याच्यामध्ये इतकी विविधता आहे. आणि ऑर्किडला आयडियली 6 पाकळ्या असायला पाहिजेत. त्या 6 पाकळ्यांमधली एक पाकळी अतिशय वेगळी होते, त्याला लिप असं म्हणतात, ओष्ठ असंच मराठीत म्हणतो आम्ही, LIP लिप. तर तो लिप हा मोस्ट डिझाईन्ड ऑर्नामेंट ऑफ दॅट फ्लॉवर. आणि त्या लिपमध्ये अगणित अफाट डायव्हर्सिटी आहे. आणि उदाहरणार्थ मंकी ऑर्किड नावाचं ऑर्किड जे व्यवस्थित माकडासारखं दिसतं, घोस्ट ऑर्किड आहे ते ॲक्च्युली याच्यासारखं दिसतं, डॉल ऑर्किड, अशी इतकी विविधता आहे. आणि ऑर्किड हा वनस्पतींमधला असा एकमेव गट आहे की जो प्राण्यांना फसवतो. कसा? तर बाकीच्या याच्यामध्ये प्राणी वनस्पतींवर अवलंबून असतात, एका अर्थाने प्राण्यांना
वनस्पतींवर ते खातात आणि वनस्पतींना चीज करतात एका अर्थाने. हा एकमेव असा आहे की जो पॉलिनेटर्सना आहे त्यांना फसवतो. त्याच्यात उदाहरण फार लांब जायला नको. आपल्याकडं चिपळूणच्या दक्षिणेला कोकणामध्ये उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये कोटॉनिया पेडन्क्युलॅरिस नावाचा ऑर्किड मिळतात. त्याला स्थानिक भाषेत काही फार नाव नाही आहे. शहरी लोक त्याला भ्रमरी असं म्हणतात. तर हे जे कोटॉनिया पेडन्क्युलॅरिस ऑर्किड हे झाडावर वाढतं आणि त्याच्यातून एक अतिशय लांब दांडा बाहेर येतो. तो एक जवळपास 4 फूट 3 फूट असा असतो आणि त्याच्या टोकाशी 2-3 फुलं येतात आणि ती फुलं एका फिमेल वासची मिमिक्री करतात. आणि नुसतं एक्सटर्नली मिमिक्री म्हणजे ते त्याच्यासारखं दिसणं नाही, तर त्याचे गंध जे आहेत, फेरॅमोन्स आहेत त्या फिमेल वासचे, तेही ती वनस्पती तयार करते आणि रिलीज करते. आणि ते नेमकं अशा वेळी फुलतं की जेव्हा निसर्गात मेल वास आलेले असतात, फिमेल वास आलेल्याच नसतात. त्यामुळं तो जो मेल आहे तो त्या फिमेल वासकडं आकर्षित व्हायचं म्हणून ऑर्किड फुलाकडं आकर्षित होतो आणि थोड्या वेळाने त्याला लक्षात येतं की खरी फिमेल नाही आहे आणि मग त्या फुलावरून उठून तो परत दुसऱ्या फुलाच्या मोहात त्याच्याकडे जातो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते पॉलिनिया त्याचे परागकडे याच्या अंगाला चिकटतात आणि त्यांचा प्रसार होतो. बाकीच्या याच्यामध्ये हे सिम्बायोटिक असोसिएशन आहे की मध देऊन कीटकांना मध दिला जातो, त्याच्या बदल्यात ते मध म्हणजे मकरंद, खरं तर मध नंतर तयार होतो. तो मकरंद किंवा मधुरस दिला जातो, त्याच्या बदल्यात ते पॉलिनेशन करतात. असं एकमेकांना उभयंतांना फायदेशीर असलेला हा सौदा आहे. याच्यामध्ये त्या कीटकाला अक्षरशः फसवलं जातं. तर अशा प्रकारची फसवणूक करणारा ऑर्किड हा एकमेव वनस्पतींमधला गट आहे आणि बाहेरही ऑर्किड्स सारखे ग्रुप्स आहेत आणि बाकी टेम्परेट रिजनमध्ये सुद्धा अशी फसवणूक चालते. तर इतकी याच्यामध्ये विविधता आहे आणि त्यामुळे मुख्य फॅसिनेटिंग हा ग्रुप आहे. आणि मग त्याच्यामध्ये लोकांनी खूप ह्याचा क्रॉस त्याच्याशी असं करून त्याची वेगवेगळी हायब्रिड्स तयार केली आणि मग ऑर्किड्स हा अनेक देशांचा मुख्य इकॉनॉमी ड्राईव्ह करणारा स्रोत ठरलेला आहे. सिंगापूरसारख्या देशांची सगळी इकॉनॉमी ऑर्किड, कटफ्लावर याच्यावर वगैरे अवलंबून आहे बऱ्यापैकी. टुरिझम जेवढं आहे तेवढंच. आणि फॅसिनेट केलेलं आहे आणि मिथ्स आणि हे तर त्याच्या अनेक गोष्टी आहेत. मला आत्ता नुकतंच मी काही महिन्यांपूर्वी एक पुस्तक वाचलं. तुमचे मित्र आहेत संतोष शिंत्रे, त्यांनी ते दिलं. त्या अनेक वर्ष या पुस्तकाच्या शोधात होतो. शेरली अरोरा नावाच्या एका तमिळ लेखकाने ते लिहिले आणि विजय तेंडुलकरांनी मराठीत अनुवाद केलाय. आणि इतका सुंदर अनुवाद आहे विजय तेंडुलकरांनी केलेला की मी त्या मराठी भाषेच्या परत नव्याने प्रेमात पडलो की ते अनुवाद वाचून. आणि त्याच्यामध्ये एक छोटा मुलगा असतो, तो एका गावात राहत असतो. मी थोडक्यात स्टोरी सांगतो. आणि गरीब असतो, लाकडं जमा करून ते विकणे आणि वडील काय थोडीफार रोजंदारी करतील, आई काही गोष्टी करायच्या, असं त्यांचं घर चालत असतं. तर त्याच्या आसपास एक अमेरिकन लोकांची वसाहत असते. मेरकिन असं ते म्हणतात, मेरकिन लोकांची वसाहत, ते अमेरिकन. आणि त्या अमेरिकन वसाहतीतल्या मुख्य लाकडं नेऊन देणे असं तो काम करत असतो. वाळलेली लाकडं आणि त्याच्यावर जे काही पैसे मिळायचे, पैसेच त्या काळात उल्लेख आहे, त्याच्यावर त्याचं घर चालत असतं, म्हणजे तो देत असतो आईला. तर त्याच्यातली एक महिला अशी असते की ती म्हणते की तू मला फुलं आणून दे, मी तुला ते काय जे 5 पैसे देईन त्याच्यावरची 25 पैसे देत जाईल. आणि तो मग तयार होतो आणि तो मग जंगलात फिरायला लागतो त्या भागामध्ये. या सगळ्या पाईन शोलाचा उल्लेख आहे. पाईन ब्रिटिशांनीच केलेली लागवड आणि आसपासच्या जंगलांमध्ये. आणि मुळासकट ते वनस्पती काढायची, खाली माती लावायची, त्या तिने दिलेल्या परडी ती ठेवायची, तिला नेऊन द्यायची. आणि दरवेळी नवीन फुल दाखवलं की ती त्याला पैसे देत असते, 25 पैसे काहीतरी देत असते. आणि मग ती शेवट जायच्या आधी 2-3 दिवस तिच्याशी त्याचा छान राबता तयार होतो. आणि मग तो म्हणतो कशाला तुम्ही अम्मा हे करताय? तर ती म्हणते मला याचं पुस्तक करायचं या सगळ्या इथल्या वनस्पतींचं. तिला चालता येत नसतं कारण तिचा एक पाय प्लॅस्टरमध्ये असतो. तर ती नेलेले फुलांचे अत्यंत उत्तम इलस्ट्रेशन्स करत असते रंगीत. तो बघतही असतो ती कशी करते ते. आणि प्रत्यक्ष ते ऑर्किड चित्र झाडावर ती वनस्पती फुलं कशी असतात तशी ती काढत असते. शेवटच्या 3 दिवसात ती त्याला म्हणते ऑर्किड नावाचा एक वनस्पतीचा गट आहे आणि तू मला ह्या भागातून ऑर्किड आणून दे, मी तुला 2 रुपये एका ऑर्किडला देईन. जिथे ज्याला लाकडाचे 5 पैसे मिळत असतात आणि फुलाचे 25 पैसे, तिथं 2 रुपये त्याला फार हे असतं. आणि त्यांनी ठरवलेलं असतं की त्या गावातल्या दुकानात एक रामायणाचं चित्राचं पुस्तक आलेलं असतं, ते 6-8 रुपयाला मिळत असतं. ते त्याला घ्यायचं असतं काही करून. त्याला वाचायची खूप आवड असते आणि तो शाळेत जात असतो. आणि मग तो ठरवतो आणि त्या गावात एक तात नटेशन नावाचा अतिशय म्हातारा माणूस असतो. त्याला तो विचारला जातो की ही ऑर्किड कुठं मिळतील? तो म्हणतो एक अशी घळ आहे की जिकडं अशी फुलं असू शकतील, पण तिथे एक डोळ्याचा वाघ आहे
आणि तो माणसांवर हल्ली करतो कारण त्याचा एका शिकाऱ्याने एक डोळा फोडलाय. तरीही ती सगळी रिस्क घेऊन तो तिथं जातो आणि तो खाली शोधत राहतो. फुलं जमिनीवर मिळतात म्हणून तो शोधत राहतो. काहीच माहित नाही ऑर्किड काही झाडावर येतात ते. मग एकदम एका झुडपाच्या मागं त्याला काहीतरी हालचाल जाणवते म्हणून तो एका झाडावर चढून बसतो. त्याला वाटतं तो एक डोळ्याचा वाघ आला. ती ॲक्च्युली गाय असते जंगलात फिरणारी. आणि ते वर गेल्यानंतर झाडावर मग ती गाय आहे म्हणला तो जेव्हा सुस्कारा सोडतो तेव्हा समोर त्याला ऑर्किड दिसतं. आणि मग तो ते जमा करतो, गोळा करतो आणि 3 तशी त्याला ऑर्किड मिळतात आणि ती 3 ऑर्किड घेऊन तो त्या हिला देतो अम्माला आणि ती त्याला 6 रुपये देते आणि त्याला ते पुस्तक घ्यायला जातो. ते पुस्तकातला पैसे देता देता त्याच्या लक्षात येतं की आपल्या बहिणीला आणि भावालाचं ब्लँकेट आहे ते फाटलंय. आणि मग तो ॲक्च्युली ते पुस्तक तसंच ठेवतो आणि ते ब्लँकेट घेऊन घरी जातो. इतकी उत्तम कथा आहे. आणि ऑर्किडचा काय नाव पुस्तकाचं? माझ्या मते मी संदर्भ देतो. इंग्रजी पुस्तक आहे ते रानफुल असं मराठी अनुवाद आहे. यू टू रमण असं काहीतरी नाव इंग्रजी आहे. शेरली अरोरा ऑथर. मी रेफरन्स देतो आपण त्याचं हे लिहू. तेंडुलकरांनी अनुवाद. तर ते अक्षरशः इतकं सुंदर ऑर्किड केंद्रस्थानी असलेलं आणि परत मी म्हटलं तसं मराठीच्या परत प्रेमात पडलो ते पुस्तक वाचून. आता दादा बोलता बोलता तू ऑर्किडच्या झाडावर असणाऱ्या गोष्टी झाडावरच येतं असं बोललास. मी आता मध्यंतरी मुंबईच्या जंगलात फिरत होतो. मी जेव्हा मुंबईचं जंगल असं म्हणतो तेव्हा बरेच लोक मला म्हणतात मुंबईत कुठे जंगल, तर मुंबईत जंगल आहे. त्यामुळे मुंबईच्या जंगलात मी फिरत होतो तेव्हा माझ्या बरोबर आणखी एक मित्र होता माझा मुंबईचाच, महेश आणि राजेश सनप आणि महेश यादव. तर दोघंही नॅचरलिस्ट आहेत, दोघंही उत्तम काम करतात. तर तेव्हा राजेशनी आणि महेशनी मला एक ऑर्किड दाखवलं जे एकमेव ऑर्किड आहे असं मला त्यांच्याकडनं कळलं की जे ग्राउंड ऑर्किड आहे, ग्रीन ऑर्किड. तर त्याबद्दल आपल्याकडे निम्मी ऑर्किड्स आहेत ग्राउंड ऑर्किड आहेत आणि निम्मी ऑर्किड एपिफॅटिक ऑर्किड आहेत. आणि टेम्परेटमध्ये असं तुम्ही बघितलं विषुववृत्ताकडे जसं जसं जायला लागतो आपण तसं तसं झाडावरच्या ऑर्किडचं संख्या वाढते, प्रमाण वाढतं, नंबर वाढतं. आणि टेम्परेटकडे जसं जसं जायला लागतो तसं तसं ग्राउंड ऑर्किडचं प्रमाण वाढतं. तर मग अशी मी उल्लेख केला तसं अनफेवरेबल सीझन ज्या सीझनमध्ये आपली वाढ होऊ शकत नाही अशा सीझनमध्ये कंदात अन्न साठवायचं आणि जमिनीवरचा भाग वाळवून टाकायचा ही अगदी झाडांची कॉमन स्ट्रॅटजी आहे. आणि ती या ऑर्किडनी, जमिनीवरच्या ऑर्किडनी, त्याला एक जमिनीत कंद असतो ती आहे आणि त्याच्यामध्ये हॅबेनारिया आपल्याकडं तसे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गट आहेत, नर्व्हिलिया असे खूप गटातले ऑर्किड्स आहेत. आणि विषुववृत्ताकडं जसं जाऊ तसं झाडांवरची अपिवान असं वाढतात. कारण सदाहरित जंगलांमध्ये इतकी कॉम्पिटिशन असते की झाडं मोठे वृक्ष उंच वाढतात कारण रिसोर्सेस भरपूर. मग कॉम्पिटिशन वाढते, रिसोर्सेस वाढले कॉम्पिटिशन वाढते कारण तो स्रोत दुसऱ्याही वनस्पती प्राण्याला हवा असतो. मग त्या कॉम्पिटिशनमध्ये इतकी झाडांची गच्च दाटी होते सदाहरित जंगलांमध्ये की खालीपर्यंत सूर्यप्रकाशही पोचत नाही. आपल्याकडं वर्णन नाही आहेत की खाली सूर्यप्रकाशही पोचत नाही. बाबासाहेबांनी जावळीच्या खोऱ्याचं वर्णन केलं की एक वेळ हिडिंबेच्या केसातली ऊस सापडेल पण या जावळी खोऱ्यातला हत्ती सापडणार नाही. तर इतकं दाट जंगल आणि जमिनीवर सूर्यप्रकाश पोचत नाही म्हणलं जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती वाढणार कशा. मग त्यांनी स्वतःमध्ये असा बदल करून घेतला की ते दुसऱ्या झाडाच्या फांद्यांवर राहायला जातात. त्यांना अपिवान असं म्हणतात, एपिफाईट्स. आणि हे जे असोसिएशन आहे ते म्हणजे आपण लहान मुलांना कसं गणपतीचे देखावे दाखवायला खांद्यावर येतो तसं आहे. कारण त्यांना झाडांना काही तोटा होत नाही की आणि फायदाही होत नाही की ऑर्किड वाढले त्याच्यामुळे काही तोटा झालाय असंही होत नाही आणि फायदाही काही होत नाही. तर अशी अपिवानसं, फर्न्स हे सगळे वाढतात. अमेझॉनच्या जंगलामध्ये तर अशा अपिवानसांमध्ये अननसाच्या कुळातल्या वनस्पती झाडावर वाढतात आणि ते 1.5-2 लिटर पाणी साठवून ठेवतात. त्यांचे टँक असतात. या अननसाच्या कुळातल्या वनस्पतीं ते एक टँक तयार करतात. कारण परत मुद्दा हाच आहे ना, एकदा पावसाळा संपला की पाणी कुठून येणार. मग एक ऑर्किडचं वेगळं मेकॅनिझम आहे त्याच्याकडं बघण्याचं. कारण ते त्यांच्या मुळांवर विलॅमेन असतात, ते हवेतलं पाणी घेऊ शकतात. ते अननसाच्या टँक घेऊन त्याच्यामध्ये पाणी साठवतात. आणि अभ्यासकांनी असं दाखवलं की त्या पर्टिक्युलर ब्रोमेलियार्ड्स त्यांना म्हणतात. तर त्या ब्रोमेलियार्ड्समध्ये वाढणाऱ्या टँकमध्ये काही बेडगांच्या खास एंडेमिक जाती ज्या फक्त तिथंच मिळतात. असं हे सगळं जाळं आहे. किती मस्त. आणि तू किती छान शब्दात सांगितलंस की खांद्यावर उचलून घेतो आपण, तसं ती झाडं एकमेकांना
सपोर्ट करतात. कारण बरेचदा ऑर्किड बद्दल असं बोललं जातं की अरे खरं तर ते रानटी आहे, ते ज्या झाडावर दिसतंय त्या झाडाचं न्यूट्रिशन ते नाही. ऍब्झॉर्ब करतं, असं बरेचदा. म्हणून मी मगाशी म्हटलं की मिथ्स काय आहेत आणि फॅक्ट्स काय आहेत. कारण पांडुगुळ नावाची वनस्पती आहे, ती अर्ध परपोषी आहे. ती सुद्धा पूर्ण परपोषी नाही, ती हिरवी असते, त्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकते. पाण्यासाठी याच्यावर अवलंबून राहते. त्या झाडात त्यांच्या कोडामध्ये मुळं सोडून. पण ही ऑर्किड तशी नाही, ती अपिवान असं. तर निसर्गता ना हे जे असोसिएशन आहे वेगवेगळ्या सजीवांमधलं, ते कुठलंही तू असोसिएशन बघितलं तरी 4 बॉक्समध्ये टाकता येतं. एकामध्ये त्याला सिम्बायसिस म्हणतात, की दोन्ही पार्टनरला फायदा होतो. मग अशा आपण पॉल्युएशनचा उल्लेख केला, कीटकांना काहीतरी मिळतं, बदल्यात त्याला काहीतरी मिळतं. अशी खूप असोसिएशन आहे. एकाला म्हणतात पॅरासायटिझम, की एकाला फायदा एकाला तोटा. एकाला म्हणतात कॉमेन्सॅलिझम, की एकाला फायदा होतो एकाला फायदाही होत नाही, तोटाही होत नाही. एक शार्क मासा असतो ना, त्याच्या खाली एक रॅमोरा नावाचा छोटा मासा चिकटून बसतो त्याला, आणि त्याचा खालचा जबडा मोठा असतो आणि तो फक्त तोंडच उघडून बसलेला असतो. आणि रॅमोराच्या खाताना जे काही अन्नाचे तुकडे काय जे खाली पडतात, शार्कचे, ते याला आयतेच जबड्यात मिळतात. ते त्याच्या वजनाने काय तो शार्क उडत नाही, तर शार्कला एक 4 रॅमोरा बाळगलेत म्हणून समाजात मान मिळतो असं काही होत नाही. त्याला फायदाही होत नाही, तोटाही होत नाही, एकाला फायदा होतो. याला कॉमेन्सॅलिझम म्हणतात. आणि काही एक फार रेअर असोसिएशन आहे, की एका पार्टनरला फायदाही होत नाही, तोटाही होत नाही, पण एकाला तोटा होतो. तर अशा प्रकारे काही वनस्पती काही रसायनं याच्यामध्ये जमिनीत सोडतात, त्यांनी तोटा होतो बाकीच्या वनस्पतींना. याला काही फायदाही होत नाही, तोटाही होत नाही. अशा 4 प्रकारे शास्त्रीय वर्गीकरण या असोसिएशनचं करता येतं. कुठल्याही असोसिएशन इव्हन माणसाची तू बघितली तर ही 4 मध्ये कुठतरी बसेल. दादा, जनरली मी आता किरण दादा जेव्हा आला होता तेव्हा किरण सरांनी आम्हाला काही एडिबल कवकांबद्दल सांगितलं. तर तशी काही एडिबल रानटी वनस्पती आहेत का? कारण मला आठवतंय मी कॉलेजमध्ये असताना ट्रेकिंग वगैरेला जायचो किंवा जंगलात भटकायला जायचो, असंच फोटोग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा जनरल भटकायला. तर तेव्हा एक किस्सा आम्हाला सांगितला जायचा की जंगलातलं कुठलंही झाड किंवा कुठल्याही झाडाची फांदी पटकन तोंडात टाकू नका, कारण एका काहीतरी दातपाडी नावाची वनस्पती, एका ग्रुपचा हा किस्सा झाला होता की त्यांनी जेवण बनवताना ते चमचा विसरले आणि ती फांदी तोडून त्यांनी ढवळलं आणि नंतर ते जेवण कन्झ्युम केलं तर सगळ्यांचेच दात पडले ऍट द एंड ऑफ द ट्रेक. आता ते खरं खोटं यातलं कितपत खरं आहे कितपत खोटं हा वेगळा मुद्दा, पण अशी झाडं असू शकतात जी रिस्की आहेत. पण अशी काही झाडं आहेत का की जी एडिबल पण असू शकतात, रानटी झाड? तर अगदीच आहे ते. रामेठा किंवा दातपाडीचं तू उदाहरण सांगितलं, ते रिस्की आहे. तुम्हाला काही वनस्पती नीट ओळखायला शिकल्यावर लक्षात येतं. आणि विष आणि औषध याच्यातली सीमारेषा फार पुसट आहे. जास्त कमी प्रमाणात विष हे कमी प्रमाणात घेऊन औषध म्हणून वापरतात आणि औषध जास्त आलं की त्याचं विष होतं. तसं निसर्गतः त्या बॉर्डर लाईनला असणारे खूप अशा वनस्पती आहेत. आणि वनस्पतींना मुळात ना स्वतःचा प्रसार करून घ्यायचा आहे. वनस्पतींची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे लोकोमोशन. मी इथून उठून कुठं जाऊ शकत नाही, प्लांट ॲज सच. मग मी म्हटलं तसं परागीभवनासाठी ते विविध घटकांवर अवलंबून असतात. फुलपाखरं परागीभवन करतात, कीटक करतात, मधमाशा अगदी नोंद मुंगे करतात. तर पराग दुसरीकडे नेणारा एजंट तुम्हाला माहीत झाला की त्याला मकरंद दिला, रंग अट्रॅक्टिव्ह दाखवले की तो येतो आणि परागीभवन करून जातो. तसं बीजप्रसारासाठी सुद्धा वनस्पतींनी सोयी करून ठेवलेल्या आहेत. तर त्या बीजप्रसार हा वेगवेगळ्या प्राण्यांमार्फत होतो. आणि प्राण्यांना अन्न म्हणून, गर म्हणून जो आपण वनस्पतीचा गर म्हणतो, ती खरं तर त्या प्राण्यांनी प्रसार करावा म्हणून दिलेली लाच आहे. आपण आंबा अख्खा जर बघितला तर ते काय आपल्यासाठी आंबा वनस्पतीने तयार केलेला नाहीये की त्या नायिका कशात त्या आंब्याच्या ड्रिंकच्या जाहिरातीत तोडतात. तसं तो काही माणसासाठी मुळात हा आंबा नाहीये. एक पिकलेला झाडावर दाखवणं हेच मुख्य मला पटत नाही. तर तो प्राण्यासाठी कुठला तरी बीजप्रसार करण्यासाठी प्राण्यासाठी ठेवलेला आहे. आणि वनस्पतीने फार हुशारी दाखवलेली आहे. अनेक वनस्पतींमध्ये असं दिसतं की वरचा गर हा एकदम एडिबल आणि दुसरा बी मध्ये मात्र विषड खचून भरलेली आहे, कारण ती खाल्ली जाऊ नये, कारण त्याला प्रसार करायचा आहे. तर 2 प्रकारचं फूड एका फळात असतं. उदाहरणार्थ बेस्ट उदाहरण म्हणजे सीताफळ, की ज्याच्यामध्ये गर अतिशय डेलिशियस, पण सीताफळाचं बी आपल्याला माहिती आहे की ते इन्सेक्टिसाइड म्हणून वापरतात, त्याच्यात विष असतात. तर बीजं खाऊ नयेत मात्र गर खावा आणि लांबवर अंतर नेऊन त्यांनी टाकावं म्हणून वनस्पतींनी एक गर तयार केले.
आणि तो प्रसार व्हावा म्हणून केलेला आहे. आता उदाहरणार्थ दुसरं एक उदाहरण म्हणजे लॅक्झेटिव्ह वनस्पतींपासून मिळतात ना, आपण त्रिफळा चूर्ण घेतो, हिरडा बेरडा. त्याची काय गरज आहे वनस्पतींना बाउल मुवमेंट नसतेच प्राण्यांसाठी, ते कशाला लॅक्झेटिव्ह तयार करतील. तर ते फार दिवस त्यांनी खावं पण फार दिवस ते बी पोटात राहू नये याची त्यांनी तजवीज ती केलेली आहे. त्यामुळं ते लॅक्झेटिव्ह असतं, त्याच्यामुळे ते बी पटकन पडून जातं आणि प्रसार होतो. ते पोटात जास्ती दिवस राहिलं तर तिथंच ते डायजेस्ट होईल या भीतीने हे लॅक्झेटिव्ह तयार केलेले. अशा प्रसारासाठी केलेल्या वनस्पतींचा गर अगदी खाण्यासारखा असतो. आणि मग तेच आपण जांभूळ खातो, करवंद खातो, भोकरं, तोरणं, अशी अनेक स्थानिक फळं आहेत जी खातो. आम्हाला वनविभागाने एक प्रकल्पचं आम्ही काम केलं महाराष्ट्र वन विभागाच्या, आणि माझ्या मोलेमच्या कामातही त्याचा उल्लेख आहे की स्थानिक लोक कुठल्या वनस्पती खातात याची एक यादी तयार करायची. मग त्या वेगवेगळ्या प्रकारे खातात. काही फळं खातात, काही भाज्या पावसाळ्यात ज्या मिळतात, काही गोष्टी साठवून खातात. कुठल्या साठवल्या पाहिजेत, कुठल्या आत्ताच खाल्ल्या पाहिजेत, कुठली फळं कधी खाल्ली पाहिजेत, कुठली पिकल्यावर खाल्ली पाहिजेत, कुठली कच्ची खाल्ली पाहिजेत, याच्यासाठी खूप वर्षानुवर्ष त्यांचं ज्ञान जे आहे ना, ट्रॅडिशनल नॉलेज ज्याला म्हणतो, परंपरागत ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेलं, ते फार महत्त्वाचं आहे. कुठलं खाल्लं पाहिजे, कुठलं नाही खाल्लं पाहिजे, अशा सगळ्या वनस्पतींचा आम्ही अभ्यास केला. आणि त्याच्यासाठीची मेथॉडॉलॉजी म्हणजे आपल्याकडे आठवडे बाजार असतात ना, दर गावामध्ये एक बाजार भरतो. तर तो बाजार प्रत्येक गावाचा एक वार ठरलेला असतो. बाजाराची माहिती घ्यायची आणि त्या बाजारात जायचं, तिथं काय विकतायत ते बघायचं. आणि अजूनही आठवडे बाजार हे अजूनही आता बऱ्यापैकी तिथं प्लॅस्टिकन या सर्वत्र मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागतात, पण 10 वर्षापूर्वी जास्तही स्थानिक त्याच्यात गोष्टी असायच्या. पण त्या वनस्पती नोंदवायच्या, ते कशासाठी खातात हे सगळं माहीत करून घ्यायचं. जुने लिटरेचर बघितले, लोक कोण दिसले गुराखी वगैरे, तर गुराखी काय रिकामेच असतात आपल्यासारखेच. मग त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही काय खाता, काय नाही खाता, हे सगळे. आणि ह्याच्यावर आधारित आम्ही जवळपास 157 वनस्पती सह्याद्रीतून नोंदल्या की ज्या खाल्ल्या जातात. आणि ह्याच्यातलं ट्रॅडिशनल नॉलेज फार महत्त्वाचं आहे रे, की कधी कुठली खाल्ली पाहिजे. भाज्या ज्या आहेत त्या काही वाळवून ठेवतात ते नंतर खायला, काही त्याच क्षणी खाल्ल्या जातात. मग ऑलरेडी मी मगाशी म्हणलो तसं वनस्पतींना एकदा फुलं यायला लागली तर मग वनस्पतींना फुलं हा सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या घरात सोनं आल्याशिवाय आपण तिजोरी घेत नाही, तसं वनस्पतींमधचं सोनं म्हणजे महत्त्वाचा भाग म्हणजे फुलं. मग त्याचं रक्षण करायला वनस्पती खूप विषारी रसायनं पानामध्ये तयार करतात. मग अशा काही वनस्पती आहेत की ज्या फुलं यायच्या आधीच त्याची पानं खाल्ली पाहिजेत. उदाहरणार्थ आपल्याकडं कवळा नावाची वनस्पती आहे ती, किंवा कुळी नावाची वनस्पती आहे. या फुलं याच्या आधीच खायच्या असतात, कारण ह्या वर्षानुवर्ष आदिवासींना माहिती आहे की फुलं आली की त्या कडवट होतात, म्हणजे वनस्पती त्याच्यात विष ठेवतात की कोणी खाऊ नये त्यावेळी. मग त्या आधी खाल्ल्या पाहिजेत, हे परंपरागत ज्ञान आहे. पहिली उकळी दिली की पाणी टाकून द्यायचं, कारण ते टॉक्सिक जे काही केमिकल्स असतील तर ते त्या पाण्यावरून निघून जातात. मग ती खायची. काही कडवट वनस्पतींमध्ये नारळाचा रस घालायचा. आपणही पुण्यात आत्तापर्यंत अळूची भाजी करताना आपण चिंच घालतो, पण अळूनी खासतं ना आपल्याला, काही खाजरे अळू असतातच. तर तो डिझॉल्व्ह होण्यासाठी त्याचे क्रिस्टल्स आहेत, त्याच्यासाठी कुठलं तरी ऍसिड पाहिजे. त्यासाठी मग चुका नावाची आंबट वनस्पती किंवा अंबुती नावाचा वेल मिळतो, तो कसा त्याच्यात घालायचा, कुठलं वाळवून ठेवायचं, त्याचा कुठला भाग काढून टाकायचा, कुठल्या याच्यामध्ये काय ऍड केलं की चव वाढते, हे सगळं अतिशय मोठं परंपरागत ज्ञान आपल्या लोकांकडे आहे. तर सह्याद्रीचाच भाग केला, भारतभराचं केलं तर ते खूप होईल. याचं काही पुस्तक आहे? आम्ही पुस्तक केले काय आणि फॉरेस्ट फूड्स ऑफ नॉर्दर्न वेस्टर्न घाट, आणि त्याची मिळेल फ्री ई कॉपी अवेलेबल करून दिलेली आहे. मी लिंक शेअर करतो, आधारच्या वेबसाईटवरही आहे आणि त्याची लिंकही शेअर करतो आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून, तुम्हाला ते पुस्तक डाउनलोड करता येईल. वाव, ग्रेट. फॅन्टॅस्टिक इन्फॉर्मेशन आहे. कारण बरेचसे जण रानावनात भटकतात, काही जण आमच्या टीम मेंबर्स पैकी काही जण आहेत जे टेंट लावून जंगलात जातात, राहत असतात अनेक मित्रांना घेऊन. तेव्हा हे असले काहीतरी उद्योग करून दात पाडून घेण्यापेक्षा किंवा काहीतरी विषबाधा करून घेण्यापेक्षा ही अशी इन्फॉर्मेशन त्यांच्या बरोबर असेल तर त्यांना नक्कीच फायदा होईल. मला ह्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने आत्ता बोलताना तू स्थानिक लोकांचा उल्लेख केलास, आदिवासी लोकांचा उल्लेख केलास. ह्यामध्ये बरेचदा शहराकडच्या किंवा शिकलेल्या लोकांना असं वाटत असतं की आपण जाऊन स्थानिक लोकांना निसर्ग संवर्धनाचं शिक्षण दिलं पाहिजे किंवा निसर्गाबद्दल 4 शब्द जाऊन सांगितले पाहिजेत किंवा भाषा किंवा टर्मिनॉलॉजीज शिकवल्या पाहिजेत.
ह्याबद्दल तुझं काय मत आहे? कारण मला नेहमीच असं वाटतं की लोकल्सला नका शिकवायला जाऊ, ते तिथेच राहिलेत, ते तिथेच जगतायत. गावाकडे किंवा जे जंगलांच्या जवळपास राहतायत इतकी वर्ष, त्यांनी जंगल आपल्यापेक्षा खूप चांगलं बघितलेलं आहे. म्हणजे बरेचदा सफारी करताना हा अनुभव येतो की गाडीमध्ये जे कोणी असतात ते गाईड आणि ड्रायव्हरपेक्षा स्वतःलाच जास्त कळतं, या आविर्भावात ड्रायव्हर आणि गाईडची उज्जत घालत असतात इतर अनेक गोष्टींबाबतीत किंवा प्राण्यांच्या बिहेवियर्स बाबतीत. तर ह्याबद्दल तुझं काय मत आहे? एक विनोदच सांगतो मी. एक ॲग्रिकल्चरमध्ये फर्स्ट क्लास गोल्ड मेडलिस्ट मास्टर्स डिग्री असलेला एका शेतात गेला आणि एका शेतकऱ्याला त्यांनी सांगितलं, तुम्ही या पद्धतीनं वांग्याची लागवड करताय, याला वांग येणार नाही. शेतकऱ्याला येणारच नाही, कारण टोमॅटोचं झाड. वा. थोडक्यात हो गॉड, कमाल. याहून जास्त चांगल्या शब्दात नाही मांडता येणार आहे, पण थोडक्यात तेच म्हटलं की ते त्यांचं जीवन अवलंबून आहे, ज्या गोष्टीवर त्यांचं जीवन अवलंबून आहे, त्यांचा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. तर मी ही वनस्पती खाल्ली ती खाल्ली तर विषबाधा कशाने होऊ शकते, काय होऊ शकतं, किंवा त्याच्या काही परंपरा आहेत त्याच्यातून आलेलं ज्ञान आहे, त्यांना आपण शहरी दृष्टिकोनातून शिकवायला जाणं म्हणजे त्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. उलटं त्यांच्याकडून शिकून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मी हे सांगतो की मी आता जे वनस्पतीशास्त्र शिकतो हे सगळं शहरी चष्म्यातून शिकतो. शहरी किंवा म्हणण्यापेक्षा युरोपनी जे काही रेनेसा पिरियड नंतर तिथं विज्ञानाचा जो विकास झाला त्या दृष्टिकोनातून जे विज्ञान जगाने समजून घेतलं आणि याच्यामध्ये या सगळ्या विज्ञानामध्ये स्थानिक ज्ञान आहे आणि त्याला महत्त्व दिलं पाहिजे याचा विचारच नाही, असं हे सगळं आहे. आणि त्याच्यामुळे हळूहळू स्थानिक ज्ञान लोप पावत गेलं, कमी होत गेलं आणि हे सगळं हेच आपण करतो. त्या विज्ञानाच्या चष्म्यातून बघत असताना स्थानिक लोकांचं ज्ञान उलटं मला वैयक्तिक असं वाटतं की ते जास्ती समजून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ आमचे सर मिलिंद वाटवे सांगतात की गोंड लोकांच्या त्यांची जी भाषा आहे त्याच्यामध्ये वासाला 27 शब्द आहेत. वाव. आपण उगाच ही समृद्ध ती समृद्ध आणि ही अभिजात त्याच्यावर भांडत बसतो. त्यांची भाषा किती लोक बोलत असतील, त्याच्यात फक्त वासाला एवढे शब्द आहेत, म्हणजे कॅटेगरीज आहेत. आणि ते वास हे कॅरेक्टर वनस्पती वर्गीकरणासाठी वापरतात आणि आम्ही वनस्पती वर्गीकरण शास्त्र करतो ते अगदी थोडासा वासाला संदर्भ आहे. आम्ही सगळी बाकी बाह्यरूपिकी बघतो, पानफुलं बघतो. जर वासाच्या 27 तुम्ही कॅटेगराईज करत असाल वनस्पती तर किती चांगलं आहे, हे वेगळं ज्ञान आहे. आणि मला तर पॉसिबिलिटी काही असेल तर हे सगळं अनलर्न करून ते परत शिकायला आवडेल की ते कशा दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतात हे वनस्पती वर्गीकरण, कारण ते कदाचित त्याच्यापेक्षा जास्त चांगलं असेल. पण असं ज्ञान असलेलं कोणी तुला माहिती आहेत, कोणी आदिवासी गोंड समाजातले आदिवासी मित्र मैत्रिणी आपले जे ही इन्फॉर्मेशन आपल्याबरोबर शेअर करू शकतील, ज्यांना आम्ही कदाचित इथे बोलवलं आणि जर ते या बाबतीत बोलू शकले तर मला वाटतं खूप इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन होईल आणि आम्हाला त्या निमित्ताने स्थानिक लोकांचा पण जंगलाकडे बघण्याचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घेता येईल. त्यांचा असतोच. आणि या अनेक उदाहरणं देईन. म्हणजे औषधी वनस्पतीचा भाग सोडून द्या, आमचे एक मित्र आहेत कौस्तुभ पांढरे, जे विदर्भामध्ये फासेपारद्यांबरोबर काम करतात आणि त्या फासेपारद्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे गवताळ गुण राखून ठेवायचं, टोटली डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. तर त्याच्यामध्ये काही लोक तयार झाले ककुलदीप सारखे, त्यांना तुम्ही इथं बोलवू शकता. तर ते जास्ती वेगळा पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा परंपरागत ज्ञानातून आलेला पर्स्पेक्टिव्ह. माझं सगळं आलंय ते पुस्तकातून आलेलं आहे, या कौस्तुभचं सगळं आलंय ते पुस्तकातून आलेलं. ते समजून घेणे आणि याचा कुठेतरी मिलाफ करून देणे. म्हणजे डोंगर आहे मध्ये, याच्या एका बाजूने ही नदी वाहते जी युरोपियन ज्ञानाची आहे, ती महत्वाची आहे. कारण मी तू बसलोय, रेकॉर्ड होते, लोकांपर्यंत जाते, याच्यासाठी हे ज्ञान कारणीभूत आहे. त्याला डावल देण्यासारखंच नाही, जे आलंय युरोपातून किंवा काय, त्याचे कोर विज्ञान आहे. आणि एका बाजूला ट्रॅडिशनल नॉलेजची नदी वाहते, तर त्यांचा कुठेतरी संगम झाला पाहिजे. त्यांनी आणखीन जीवन सोपं होईल आपलं. येस, नक्कीच. आम्ही नक्कीच कुलदीप ला बोलवायचा प्रयत्न करू. त्यांना जर आम्ही कॉन्टॅक्ट करू शकलो तर त्यांना इथे आणायचा प्रयत्न करू. कारण मला असं नेहमी वाटतं ना की त्यांच्या चष्म्यातनं पण आपण एकदा गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्यांना जे कळतं, त्यांना जे दिसतं. कारण बरेचदा हा अनुभव येतो की जंगल सफारी वेळेला जास्त अनुभव येतो कारण तिथे ते लोकल्सच असतात आणि त्यांच्याबरोबर ते 2-3 तास आपण एकत्र घालवतो त्या गाडीत. तेव्हा त्यांचं जंगल बघणं किंवा त्यांना ज्या गोष्टी अशा पटकन दिसतात
त्या आपल्याला काही वेळेला असं होतं की अरे यांना कुठून दिसलं किंवा यांना हा आवाज कुठून आला किंवा यांनी हे कसं काय नोटीस केलं. हे जे त्यांचं सगळं सेन्सेस जे असे एकदम ऑन असतात कारण ते सवयीचं झालेलं आहे. त्यांना रोज तिथे बघून रोज तिथे राहून लहानाचे मोठे तिथे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना ते अगदीच माहितीचं आहे. दादा, मध्यंतरी तू एक खूप वेगळा उपक्रम केला होतास, होम गार्डनिंगचं सर्टिफिकेशनचा कोर्स. त्याबद्दल सांग ना, कारण मला स्वतःला घरी गार्डनिंग करायला आवडतं. आमच्या ओळखीत अनेक जण इथे आमच्या टीमपैकी पण सगळ्यांना ती आवड आहे. तर होम गार्डनिंगचं सर्टिफिकेशन करून त्याचा एक कोर्स करावा असं का? खरं तर हा कोर्स आमच्या संस्थेमध्ये गेली 36 वर्ष चालू आहे. म्हणजे मी जॉईन करायच्या खूप आधीपासून. परसबाग अभ्यासक्रम त्याला म्हणतो. आणि ज्यांना हौसे खातर आपली बाग वाढवायची आहे किंवा विकसित करायची आहे त्यांच्यासाठी बेसिक टिप्स देणारा एक 6 महिन्याचा अभ्यासक्रम आहे. अघारकरमध्ये दर गुरुवारी तो दुपारी 3:30 ते 5:30 असतो. आणि याच्यामध्ये आम्ही कुंड्या भरण्यापासून ते कलम करणे, ते महत्त्वाचे ग्रुपले कॅक्टाय, ऑर्किड्स, गार्डन, बॉटल गार्डन असे सगळ्या भाग शिकवतो. आणि ज्याच्यातून निदान तुम्ही तुमची बाग कशी फुलवू शकता याच्यातल्या महत्त्वाच्या टिप्स येतात. आणि परत समविचारी लोक एकत्र येतात या निमित्ताने आणि त्या निमित्ताने ते गोष्टी करतात. आम्ही टाटाची जी गार्डन आहे, विवेक विश्वासराव म्हणून या विषयातले खूप मोठे तज्ज्ञ आहेत, तर ते त्यांची भेट काढून देतो आणि वेगवेगळे एक्सपर्ट्स यामध्ये लेक्चर देतात. याच्यामध्ये आम्ही आता इंडिजिनस एलिमेंट्स इन गार्डनिंग, आपले वनस्पती कशा गार्डनिंगमध्ये आणल्या पाहिजेत अशा स्वरूपाचे नवीन गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. तर हा कोर्स एक चालू राहतो. त्यावर आम्ही फील्ड बॉटनीचा कोर्स अघारकरमध्ये 2005 पासून घेतोय की वनस्पती ओळखायच्या कसे शिकवणारं शास्त्र. तर हे एक आमच्या संस्थेचं लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न आहे की जेणेकरून हे ज्ञान जे आमच्या मुख्यतः वैज्ञानिकांकडेच मर्यादित राहू शकलं असतं ते कदाचित आणखीन जास्ती लोकांपर्यंत गेलेत आणि तर लोक अजून सजग होतील. आपण त्या सजगतेविषयी मग आजपासून बोलतोय, अवेअरनेस बद्दल बोलतोच आहे. आणि बरेचदा हा प्रश्न लोक पण विचारतात की अरे आम्हाला हे करायचंय, आम्ही कसं करू. बरोबर. अशा पद्धतीचे कोर्सेस केल्यानंतर तुमचे अजून जास्त डोळे उघडे राहतील, कान उघडे राहतील, नाक उघडं राहील. बरोबर. त्याच्याने तुम्ही अजून निसर्गाचा चांगला अभ्यास करून त्याच्यात काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकाल असं मला वाटतं. मला एक प्रश्न असाच, म्हणजे हा प्रश्न खरं तर खूप बाळवत वाटू शकतो किंवा हा प्रश्न काय लहान मुलांसारखा प्रश्न विचारतोय असं वाटू शकतं, पण प्रश्न बाळबोध नसतात, उत्तर असू शकतात. तर मला खूप हा क्युरिओसिटी वाला प्रश्न आहे की प्लांटेशन जे होतं सगळीकडे आजकाल, काही ठिकाणी मृदा संवर्धनासाठी प्लांटेशन होतं, म्हणजे सॉइल कन्झर्वेशनसाठी होतं. काही ठिकाणी अफॉरेस्टेशन करण्यासाठी होतं, जे आधीचं जंगल कुठेतरी काहीतरी कारणांसाठी, रेसिडेन्शियल असेल, इतर इंडस्ट्रीयल कारणांसाठी असेल, तोडलं गेलंय, संपवलं गेलंय. त्याचं रिप्लेसमेंट म्हणून वेगळं जंगल तयार केलं जातं. ह्या सगळ्या प्लांटेशन बाबतीत काही म्हणजे त्याच्याबद्दल अनेक डिस्कशन्स आहेत, वादविवाद झालेले आहेत, चालू आहेत. पण जे घरी प्लांटेशन करतो आपण, इस्पेशली कुंड्यांमध्ये, सो मला त्याबद्दल अनेकदा मी म्हणतो लोकांना की अरे तुम्ही झाडं का नाही लावत, झाडं का नाही वाढवत घरी, त्यांनी पर्यावरणात काहीतरी बदल होईल, क्लायमेटमध्ये बदल होईल, काहीतरी फरक दिसेल तुम्हाला. तर लोकांचं त्याच्यावरती पटकन युक्तिवाद असा असतो की आम्ही कुंड्यांमध्ये झाडं लावल्याने काय फरक पडणार आहे. हो. आणि कुंड्यांमध्ये झाडं लावली ती नंतर कधी ना कधीतरी मरणारच आहेत, कारण ती कुंड्यांमधली त्यांची लाईफ कमी असते किंवा कुंड्या मोठ्या करत जाव्या लागतील, ती वाढत राहावी लागतील, वाढत ठेवावी असं वाटत असेल तर ह्याबद्दल जरा प्रकाश टाकू शकशील का की डज दिस रिअली कॉन्ट्रीब्यूट एनिवे इन. अगदीच 1 ग्रॅम क्लोरोफिल असेल ना तर ते काही प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि ऑक्सिजन तयार करतं. तर ते फार महत्त्वाचं आहे. ते 1 झाड लावलं आणि ते 15 दिवस जरी टिकलं तरी त्या काळात त्यांनी जे कार्बन डायऑक्साईड आपणच दिलेला, आपण उच्छ्वासाद्वारे सोडलेला कार्बन डायऑक्साईड घेऊन ते त्याचं ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करते. तेव्हा त्याचं काम अंडर एस्टिमेट करता येणं शक्य नाही. आणि ते फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण इतकी वनस्पतींची महत्त्वाची प्रक्रिया आहे. हाल्डेन नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी 4 ओळीचीच कविता आहे. तो म्हणतो, आय कॅनॉट प्रिपेअर माय बन सिम्पली सिटिंग इन द सन, बट प्लांट्स हॅव मेड दॅट फन युझिंग फोटोसिंथेटिक गन. तर हे बन तयार करणं आहे ना, ती वनस्पती आपल्यासाठी तयार करते आणि ऑक्सिजन मुख्य तयार करते. तर ते जगणार नसेल झाड तरी ते 15 दिवस राहिलं, 3 महिने राहिलं, जेवढं राहील तेवढं
तुमच्या भागात ऑक्सिजन ते रिलीज करेल आणि छान वातावरण टेम्परेचर कमी ठेवेल. त्यामुळे हे सारखे प्रयत्न केलेच पाहिजेत की शक्यतो. मी मुंबईत राहतो, मुंबईसारख्या शहरात जागेची ऑलरेडी अबाळ आहे, खूप प्रॉब्लेम आहे जागेचा, की जागा नाहीये तिथे प्लांटेशन करायचं. त्यात माझं जे घर आहे, फ्लॅट आहे, त्याच्या खिडकीत जेवढी केवढी जागा मला मिळेल तिथे मी असंख्य कुंड्या लावून ठेवलेल्या आहेत. आणि तिथे मला अर्थात घरी मी पूर्ण वेळ नसतो, त्यामुळे सकाळी फक्त पाणी घातलं किंवा त्याचा मेंटेनन्स केला. काही वेळेला मला मेंटेनन्स पण नाही करता येत. म्हणजे ते ना आता असं झालंय की गेल्या काही काळात मी जरा खूप भटकंतीवर पण आहे, कामं पण चालू आहे, शूटिंग पण चालू असतं, जंगलात पण भटकायला जातो, त्यामुळे माझं त्या झाडांकडे तसं दुर्लक्ष झालंय. पाणी घातलं जातं त्यांना व्यवस्थित रोजच्या रोज, याची काळजी मी घेतलेली आहे. तर ना ते आता रानटी वाढलंय, म्हणजे ते असं वेडवाकडं कसंही वाढलंय, मेंटेन नाहीये. पण मी आता ते तसंच ठेवतोय, कारण त्यामुळे ते एक मुनियाचं रेग्युलर घरटं असतं माझ्या त्या झाडांमध्ये, जे तिनेच येऊन बनवलेलं आहे. जर एकदा इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली. सो घरटं तयार केलं मुनियाने, त्यातनं पिल्लांचा आवाजही येत होता. आम्ही काही हात लावायला गेलो नाही ना, काही त्याला हे केलं. तर मी माझ्या ज्या घरी मला मदतीला बाई येतात काम करायला घरातली, तर त्या एकदा मला म्हटल्या, दादा ते घरटं सुकलंय. तर म्हटलं राहू दे, पुढच्या वर्षी. हा नाही, तर मी म्हटलं राहू दे मला. तर मी एकदा नव्हतो बरेच दिवस, तर त्यांनी ते घरटं काढून टाकलं. त्यांना वाटलं की ते सुकलंय तर आता काय त्याचा उपयोग आहे, म्हणून त्यांनी ते काढलं. तर ते काढलं आणि मी नेमका 2 दिवसांनी आलो. म्हटलं घरटं, म्हटलं काढलं. आणि तुला विश्वास नाही बसणार, एका रात्री, म्हणजे तुला विश्वास बसेल पण लोकांना कदाचित विश्वास नाही बसणार, एका रात्रीत त्या मुनियाने ते घरटं पुन्हा उभं केलं होतं. नवीन फ्रेश घरटं तिकडे त्याच झाडावरती, वेगळ्या फांदी, म्हणजे थोडीशी फांदी बदलली होती आणि हे केलं होतं. आणि सकाळी ताईच मला सांगायला आल्या, त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा, दादा घरटं लिटरली एवढं मोठं ते घरटं त्या मुनियाने तयार केलं होतं. किती तासात, कसं, आय हॅव नो आयडिया. पण ते तिने डिमांड ते ती जागा घेतलीये की ही माझी, हात नाही लावायचा अशा तिने ती जागा घेऊन टाकली आहे. किंवा मधमाशांचं पोळं त्याच खिडकीत लागलं होतं, जिथे आम्ही अजिबात त्यांना डिस्टर्ब नाही केलं. आणि तिथे त्याची एक छोटी का होईना एक थ्रायव्हिंग इकोसिस्टम आता तयार झाली आहे. पावसाच्या वेळेला तिथे छोटे छोटे मशरूम्स पण येतात, लाकूड जिथे जिथे आहे त्याच्यावरती. ती सायकल तयार आहे तिकडे ना. त्यातली एकही मुंगी त्यातली माझ्या घरात आत येत नाही. ती छोटी एक इकोसिस्टम तिथे तयार झाली आहे त्या खिडकीत. तर मला असं आता बरं वाटतं की हे फार छान पद्धतीने तयार झालंय. म्हणून मी हा प्रश्न विचारला की भलेही मे बी त्याचं कॉन्ट्रीब्युशन मोठ्या लेवलला होत नसेल, पण त्याची एक ती इकोसिस्टम आहे, तयार आहे. झाड एक लावल्याने पण खूप फरक पडू शकतो आणि त्याचा लाईफ स्पॅन किती आहे याचा विचार न करता झाडं लावणं, योग्य तिथे झाडं आणि योग्य त्या ठिकाणीच ती झाडं लावली. म्हणजे ग्रासलँडवर जाऊन झाडं लावा असं नाही म्हणणार मी. ग्रासलँड बद्दल तू म्हणालास की आता तुझा अभ्यासाचा विषय तिकडे ऑर्किड नंतर ग्रासलँड, गवतांचा अभ्यास. सो त्याबद्दल काय सांगशील? मुळात गवतं म्हणजे अशी दुर्लक्षित गेलेली वनस्पती गट आहे. पण आम्ही मुख्यतः काटकपणा त्यांचा जो आहे ना, या वातावरणात टिकून राहायचं त्याच्या संदर्भातला सगळा अभ्यास करतो. आणि ग्रॅमिनोइड्स नावाचा जो, म्हणजे गवताच्या आसपासचा जो वनस्पती ना, त्यांना देखणी फुलं आहेत ना, त्यांना मकरंद तयार करतात ना, कीटकांना आकर्षित करण्यासाठी काही क्लुप्त्या करतात. पण तरीही ती मोस्ट डॉमिनंट ग्रुप ऑफ प्लांट्स आहेत पृथ्वीवरची. आणि हिमयुग त्यांनी पचवली आहेत. त्या खूप काळापासून आहे, सुमारे 6.5 कोटी वर्षापासून गवतांची, 7.5 कोटी वर्षापासून त्यांची उत्क्रांती झाली आहे. आणि आपल्याला अन्न देणाऱ्या मुख्य सगळ्या वनस्पती गवत आहेत. म्हणजे तांदूळ गवत आहे, गहू गवत आहे, ज्वारी गवत आहे, मका गवत आहे. जी मुख्य पिकं आपल्या अन्न देणारी आहेत ती सगळी गवतापासून आलेली आहेत. आणि त्यामुळं त्याची रानटी गवतांची विविधता कशी आहे, ते त्यांनी कसे बदल करून घेतलेत स्वतःमध्ये त्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी, ह्याचा सगळ्याचा अभ्यास गेली काही वर्ष मी करतो. त्याबद्दल काही तुला असं इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन सांगावं असं वाटतं? हे मी कारण आशिष जेव्हा आला होता पॉडकास्टवरती, आशिष नेर्लेकर, तेव्हा तो ग्रासलँड आणि सवानास बद्दल बोलत होता. तेव्हा त्याने एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला सांगितली. ती म्हणजे काही वेळेला ही गवतं सीझन बाय सीझन एकमेकांची किंवा काही काळाने एकमेकांशी भांडत असतात. बरोबर की एक थोडं जास्त वाढतं,
मग जे छोटे हाईटला राहतात ते राहतात, मग पुढच्या वेळेला ते जास्त म्हणजे त्यांचं आपापसात त्या एवढूशच्या जागेत सुद्धा सर्व्हायव्हलचं ते भांडण चालू असतं. लिटरली टेरिटोरियल भांडण असल्यासारखं गवतांमधलं ते भांडण चालू असतं हे त्यांनी सांगितलं. तर असं काही इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. अशी अनेक गोष्टी गवतांमध्ये सांगता येण्यासारख्या आहेत. एक म्हणजे त्यांच्यामध्ये फायटोलिथ्स नावाचे छोटे, फायटोलिथचं लिटरल अर्थ झाडांमधले दगड. आपल्याला झाडांमधले दगड लिथ्स म्हणजे ते असे सिलिकाचे क्रिस्टल्स त्याच्यामध्ये असतात की आपण ह्या ज्वारीच्या पात्यांवर आपल्याला सगळं कापताना ते ऍक्च्युली ह्याच्यामुळे होतं. अनेक गवतांचं, रानटी गवतांचं कापतं आपल्याला असे हे असतात, ते त्यांचं डिफेन्स मेकॅनिझम आहे. तर बाकीच्या मी मगाशी उल्लेख केला अनेक वनस्पतींमध्ये की रसायनं भरली जातात विषारी, तर यांनी ही वेगळी डिफेन्स सिस्टीम तयार आहे त्याच्यामध्ये. ती बाकीच्याही काही वनस्पतींमध्ये आहे, पण यांच्यामध्ये पिक्युलिअरली ती आहे. त्यांच्यामध्ये आणखीन एक फोटोसिंथेसिसचा वेगळा मेकॅनिझम आहे, थोडं टेक्निकल होईल ते, की जेणेकरून ते जास्ती, तू विचार कर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये रेगुरीसारख्या ठिकाणी किंवा कुठल्याही पेनिन्सुलर इंडियन ग्रासलँडमध्ये सूर्य आग ओकत असतो तरी गवतं एकदम तगून राहिलेली असतात, कारण त्यांच्यामधला एक जास्तीचा फोटोसिंथेसिसचा मेकॅनिझम, प्रकाश संश्लेषणाचा, त्याला C4 पाथवे असं म्हणतात, तो त्यांच्यामध्ये आहे. त्यानंतर हे मी म्हटलं तसं पॉलिनेशनसाठी कुठल्याही क्लुप्त्या आणि आयडियाज न करता सगळे पराग ते वाऱ्यावर उधळून देतात. ती वाऱ्यावरची वरात, एखादा पराग जरी एखाद्या ठिकाणी पोचला तरी त्यांचं काम साधतं. असं एकदम काहीसा हटके असा तो वनस्पतींचा गट आहे. तर त्याचं जास्ती फॅसिनेशन आहे मला. वा दादा, ह्याबद्दल गवतांविषयी बोलण्याबद्दल तू पुन्हा या पॉडकास्टवर यावंस आणि आपण इन डेप्थ गवतांविषयी प्रकार, त्यांच्या स्पीशीज याच्याबद्दल बोलूया अशी माझी खूप इच्छा आहे आणि आय होप तू तेव्हा वेळ देशील. पण आज तू जंगल एकोसच्या या भागात येऊन इतकी महत्वाची माहिती, एवढ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोललो, प्लस तुझ्या कविता, तुझं एक रसिक मन आम्हाला या निमित्ताने खूप जवळून अनुभवता आलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जाण्याआधी दोन क्विक क्वेश्चन्स. तुझं आत्तापर्यंतचं तुला असं वाटतं की या विषयांमधलं सगळ्यात आवडतं आणि महत्वाचं पुस्तक? जे लिहितोय ते जे येणार, मी खाद्य वनस्पतींचा इतिहास लिहितोय आणि मनोविकासतर्फे ते पुस्तक प्रकाशित होणार आहे. आणि या वनस्पती आपल्यापर्यंत आल्या कशा, त्यांचा इतिहास, भूगोल कसा त्यांनी बदलत गेला, आणि एकूणात माणसाचा इतिहास हा मी खाद्य वनस्पतींचाच इतिहास आहे. मसाल्याचे पदार्थ होते म्हणून वास्को द गामा किंवा कोलंबसला अमेरिकेला जावं वाटलं, किंवा वास्को द गामा आपल्याकडे आला आणि मग आपल्याकडे सगळा जो महाभारत घडलं, हे सगळ्या मसाल्यांच्या पदार्थांमुळे. पहिलं गहूसारखं पीक हाताला लागलं म्हणून माणूस हंटर गॅदरर, म्हणजे जो शिकारी संकलक होता त्याचा शेतकरी झाला. मक्यासारखं पीक होतं म्हणून मेक्सिकोमधल्या संस्कृती विकसित झाल्या. ह्या सगळ्या खाद्य पिकांचा इतिहास जो आहे ना, तो या पुस्तकातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. ते जवळपास लिहून झालेलं आहे. कधी येईल ते? 6 महिन्यात यायला हरकत नाही. वा, आम्हाला नक्की आवडेल ते वाचायला. पण तू आत्ता तुझ्या वाचनात आलेलं एखादं असं महत्वाचं पुस्तक जे सगळ्यांनी वाचावं असं तुला वाटतं? मी नुकतंच परत हरारीचं नेक्सस वाचतोय, ते मला फारच आवडलं. हरारीच्या आधीची सगळी पुस्तकांचा मी त्याचा खूप फॅन आहे. जी सगळी पुस्तकं वाचली आहेत, त्याचे सगळे पॉडकास्ट ऐकलेत, आणि तो ज्या पर्स्पेक्टिव्हनी जगाकडे बघतो तो मला आवडतो. सेपियन्स डेव्हस आणि 21 लेसन्स, आणि आताचं हे नेक्सस. जेरेड डायमंड नावाचं रिसर्चर आहे, त्यांचं गन्स, जम्स अँड स्टील नावाचं पुस्तक आहे, मराठी अनुवादही उपलब्ध आहे. तर ते अप्रतिम पुस्तक आहे, जवळ आवर्जून वाचावं असं ते आहे. मॅट रिडले नावाचा माझा खूप आवडता ऑथर आहे, खूप उत्तम इंग्रजीत लिहितो, आणि असं त्या भाषेसाठी वाचावेत ना अशा काही काही गोष्टी असतात. मराठीतली खूप चांगली काही काही पुस्तकं गेल्या काही वर्षात आलेत. मिलिंद वाटवेंनी लिहिली आहेत. मी भाषेचा उल्लेख केला ना, तर त्यांची 2-3 पुस्तकं, नर मादी ते स्त्री पुरुष आलेले, मी मागच्या वर्षातच वाचले. त्यानंतर एक डायबेटीसवर त्यांची, साखरेवरचं पुस्तक आहे. ते पुस्तकं विज्ञान तर सांगतात, पण भाषा तो एक वेगळा पैलू त्याच्यामध्ये आहे. ही पुस्तकं मी सध्या गेल्या काही वर्षभरात वाचलेली आहेत. आम्ही हे मुद्दाम बुक रेकमेंडेशन्स किंवा फिल्म रेकमेंडेशन्स विचारतोय जेणेकरून ज्यांना इंटरेस्ट आहे ती पुस्तकं मिळवून वाचतात, आणि मला स्वतःला आवड आहे त्यामुळे मी ते घेऊन वाचतो. फिल्म रेकमेंडेशन, तुला असं वाटतं की गेल्या काही वर्षात, नाही तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात, कमर्शियल फिल्म नाही, आपल्या या विषयाच्या जवळपास जाणारी महत्वाची
एखादी फिल्म किंवा माहितीपट? नाही, माझं फार पाहणं होतं हल्ली तर, आणि माझा पेशन्स इतका कमी झाला की 20 मिनिटापेक्षा जास्त टी व्ही बघणं मला अशक्यच होतं. पण ती मी आता गेल्या वर्षभरात मला फार आवडलेली म्हणजे कंक ऑन अर्थ नावाची नेटफ्लिक्सला ते म्हणतात मॉक्युमेंटरी, ती जी म्हणते फिलोमिना कंक नावाची, तर ती मॉक्युमेंटरी म्हणजे इट्स काइंड ऑफ अ मॉकरी ऑफ ऑल द हिस्ट्री आणि ह्युमन हिस्ट्री तिने इतक्या विनोदी पद्धतीने सांगितले आहे. आणि जो काही ह्युमर आहे ना त्यातला तो अप्रतिम आहे. म्हणजे ते अगदी मी 2-4दा ते सगळं बघितलं. तर ते गेल्या वर्षात बघितलेलं कंक ऑन अर्थ. कंक ऑन अर्थ. असं तू आता मॉक्युमेंटरी म्हणालास त्यानंतर मला आठवलं ते गॉड मस्ट बी क्रेझी नावाची एक सिरीज ऑफ फिल्म्स आहे, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप जुन्या आहेत आफ्रिकेच्या काही मेकर्सनी त्या बनवलेल्या फिल्म्स आहेत. त्याची सिरीज ऑफ फिल्म्स आहे. सो तू आता मॉक्युमेंटरी म्हटल्यानंतर किंवा मॉकरी म्हटल्यानंतर मला ते आठवलं. मराठीत असं काहीतरी यायला पाहिजे त्या ते जो ह्युमरचा आहे ना, मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास तू वाचला असेल ना पुलंचं, तशा स्वरूपाचं आहे ते. थोडं आणखीन मराठीत सविस्तर आलं ना फार मजा येईल. येस दादा, खूप खूप धन्यवाद. आज जंगल एकोसच्या या भागात तू येऊन गप्पा मारल्यास आमच्याशी. तुला कसं वाटतं इथे? मला एकदम छान वाटलं गप्पा मारायला तुझ्याशी, आणि ग्रासच्या विषयी खास विशेष बोलायला मी येईनच. आपण गवतांविषयी पुढं बोलूयात नक्की एकदा आवर्जून. आणि हा खूप चांगला उपक्रम आहे. आणि मी मगाशी म्हटलं तर असं सजग होणं, आणि माझ्या मते हा बघणाऱ्या 10 लोकांना निसर्गाप्रती काहीतरी वाटलं आणि काहीतरी त्यांनी एक स्टेप घेतली. 1 टायनी स्टेप इज इनफ. आणि त्याच्यातून आपण त्या दिशेने जो लार्जेस्ट मॅनकाइंडने गोल आता ठेवला पाहिजे की सस्टेनेबिलिटी आणि हे जो इकॉलॉजिकल क्रायसिस आपल्या तोंडाशी आहे, जो शक्यतो लपवायचा प्रयत्न करतात लोक, की दाखवण्यात येते कन्झ्युमरिस्टिक लॉबी हे करू देणार नाही, तो पडदा बाजूला सारून जर हे बघू शकलो, आणि याच्यासाठी यासारख्या पॉडकास्टनी मदत केली किंवा तू अनेक लोकांच्या अनेक ज्या मित्रमैत्रिणींचे आणि सिनियर या विषयातल्या लोकांचे पॉडकास्ट घेतोयस, त्यांनी जर जो लोकांमध्ये बदल झाला थोडासा, आणि त्यांनी दुसरं काहीतरी बघण्यापेक्षा हे बघितलं आणि त्यांची अभिरुची थोडीफार बदलली, तर हे महत्वाचं काम होईल असं मला वाटतंय. थँक्यू सो मच दादा. मंदार दादा, तू आज इथे जंगल एकोजला आलास त्या साठी आमच्याकडनं म्हणजे नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट हे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत, त्यांच्याकडनं हे पुस्तक आणि महुआ स्टोअर हे सुद्धा गिफ्टिंग पार्टनर्स आहेत. तर यांनी एक टी शर्ट दिलाय तुला, तो फक्त तू उघडून बघावास आणि प्रेक्षकांनाही दाखवावास अशी त्यांची इच्छा आहे. वाह, ठीक आहे. वाह, फारच सुंदर टी शर्ट आहे. मी आत्ताच्या बायोडायव्हर्सिटी विषयी बोललो. येस, त्याचं एक प्रतीक असं असल्यासारखा मला वाटलं. येस, महुआ स्टोअरचं कलेक्शन खूप वाईड आहे आणि ते असे वेगवेगळे थीम्स डोक्यात ठेवून असे डिझाईन्स तयार करतात, आणि इथे येणाऱ्या प्रत्येक गेस्टला ते अशा पद्धतीने काही ना काहीतरी त्यांच्या विषयाशी अनुरूप असं काहीतरी गिफ्ट पाठवतात. सो थँक्यू सो मच. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. येस, धन्यवाद. जंगल एकोस. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते, पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोसचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.